नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेल्या चर्चेवरून आपल्याला समजले की आपल्या आजूबाजूला जे काही घडत असते त्यामुळे आपण नकळत प्रभावित होतो। मग तो प्रभाव कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक सुद्धा असू शकतो। आपण ग्राहक समाज म्हणजे उपभोक्तावाद ज्याच्यामुळे निर्माण झालेला आहे, कन्झ्युमरिझम, यावर सुद्धा चर्चा केली आणि याचा आपल्यावर आणि मुलांवरती सुद्धा तितकाच परिणाम होतो। ह्याच्यावरती आपण आता थोडासा आपण विचार करणार आहोत। म्हणजे मला आता परागजींना विचारायचं वाटतं की तुम्हाला काय वाटतं की मुलांवरती सुद्धा परिणाम होतो का ह्याचा? निश्चितच। तर मला या ठिकाणी माझ्या मित्रांनी सांगितलेली एक घटना आठवते। तो आणि त्याची जी लहान मुलगी होती ती साधारणपणे 5 किंवा 6 वर्षाची असेल आणि ते मार्केटमध्ये गेलेले होते आणि त्या मुलीला तिला शोरूममध्ये एक सुंदर असा ड्रेस दिसला आणि ती खूप आग्रही होती की तिला तो ड्रेस हवा आहे। परंतु अर्थातच त्या काळामध्ये ते त्या बजेटमध्ये येण्यासारखे नव्हते। त्यामुळे तो मुलगा आणि माझा मित्र आणि ती मुलगी ते पुन्हा परत आले घरी आणि पूर्ण रस्त्यामध्ये ती मुलगी रडत होती। तिला तो ड्रेस नाही मिळाला म्हणून ती अस्वस्थ होती। त्याने तिला फक्त इतके सांगितले की हे बघ की या बाबाला 30 दिवस काम करावे लागते आणि मग पैसे मिळतात। मग शिक्षणासाठी औषध पाण्यासाठी देखील बाबाला पैसे साचवावे लागतात। आपल्या पुढच्या महिन्यात ड्रेस विकत घेऊ शकतो। आता तो ड्रेस घेणे शक्य नाही। पण तिने मात्र त्या मुलीने ते ऐकले नाही। ती खोटं बोलली। ती म्हणाली ती मुलगी की तू खोटं बोलतोयस असं की आणि सतत ते बाबाला ते असं म्हणत राहिली की अरे बापरे, की बाबालाच म्हणत राहिली की तू खोटं बोलतोयस। तर ती म्हणाली मेहनतीनंतर पैसे मिळतात असं काही नाहीये। ती म्हणाली की तू मोठा झालास तेव्हा तुला एक कार्ड मिळतं। आपण ATM मशीन मध्ये ते कार्ड टाकतो ज्यामुळे आपल्याला पैसे मिळतात। अरे बापरे, म्हणजे पैसे मिळवणं इतकं सोपं आहे असं तिला वाटलं होतं की ATM मध्ये आपोआप पैसे येतात आणि तुम्ही पैसे काढू शकता। हो ना, की तिच्या मनात विचार होता की तुम्ही मोठे झालात तेव्हा तुम्हाला आपोआप एक कार्ड मिळतं आणि तुम्हाला ते पैसे मिळतात। म्हणजे कष्ट करण्याची मेहनत करण्याची आवश्यकता नाही। तर जे तुम्ही केव्हाही घेऊ शकता। त्यामुळे तरुण पिढी पैशाकडे कसे पाहते आणि आपल्या मेहनतीनंतर जे पैसे कमावतो याची कल्पना देखील त्यांना करता येत नाही दुर्दैवाने। तर असा विचार मला खरोखरच करायला भाग पाडतं की आपल्या मुलांना किंवा मुलीला त्यांना तरुण पिढीला की पैसे हे सहजपणे उपलब्ध आहेत आणि त्या पैशाने आपल्याला हवे ते आपल्याला जे आहे ते आपण हवे त्या वेळेमध्ये ते घेऊ शकतो। म्हणूनच मुलांनी आणि तरुणांनी ही मेहनत केली पाहिजे। जीवनासाठी त्यांना आपण तयार केले पाहिजे। नाहीतर आपण कोणत्या तरी जादुई दुनियेमध्ये जगत आहोत असे त्यांना वाटत राहील। खरंच आहे, खूप सुंदर तुम्ही सांगितलेलं आहे की त्यांना वाटतं की आपलं हे सगळं आजूबाजूला स्वप्नासारखं चाललेलं आहे, त्यांना जे पाहिजे ते मिळेल। म्हणजे कधी कधी आपल्याला जे हवं आहे ते न मिळणं सुद्धा चांगलं असतं, जे तुम्ही आता म्हणालात। कारण मग त्यातून आपल्याला थोडीशी जाणीव होते की होय, आयुष्य नेहमी सोपं नसतं आणि आयुष्य नेहमी आपल्याला हवं ते पूर्ण आपण त्या आयुष्यामध्ये करू शकत नाही। या सुंदर उदाहरणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहेत। तर जॉन हेडरसन म्हणतात की हेडोनिझमचे दुसरे प्रकटीकरण म्हणजे दुसरी एक बाजू आहे ती आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे कष्ट नव्हे तर सहजता आणि आरामाला दिलेले उच्च प्राधान्य। म्हणजे माझा आराम हे सगळ्यात महत्त्वाचं। सहजता आणि आराम हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे जे आपण हेडोनिझम मध्ये बघतो। मग हेडोनिझमच्या संस्कृतीत त्याला दिलेले आणखीन एक मोठे महत्त्व म्हणजे परिणामी श्रीमंती असूनही शारीरिक दृष्ट्या आरोग्य आणि आळशी म्हणजे अनारोग्य तिथे आपल्याला दिसतं आणि आळशी असलेला असा समाज आपल्याला दिसतो। म्हणजे भूतकाळात ज्या गोष्टींमधून महान सभ्यता संस्कृती उदयास आलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला आता इथे दिसत नाहीत। शिक्षण तज्ञांनी आपल्याला सल्ला दिला आहे की आपण आपल्या मुलांना कष्टाने जर वाढवलं तर ते अधिक चांगलं आहे। आपण सतत त्यांचे थंडी किंवा उष्णता असेल किंवा इतर अडचणींपासून रक्षण करू नये जेणेकरून ते खऱ्या आयुष्यासाठी तयार होतील। नेहमी आरामदायी खोली, अगदी ACच असला पाहिजे त्यांच्या खोलीसाठी, झोपण्यासाठी आरामदायी जागा असली पाहिजे, जेवण उत्तमच असायला हवं। हे सगळं करण्याची सवय असेल तर हे खरं आयुष्य असणार नाही, कारण ते जेव्हा प्रत्यक्षात पुढे जीवनामध्ये
जातील तेव्हा त्यांना कठीण परिस्थिती भोगावी लागेल. तुमची काय प्रतिक्रिया आहे? होय, आपण बरोबर म्हटलेलं आहे अगदी मॅडम, की मला असं वाटतं की आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी म्हणजे त्रास, कष्ट सहन करणे, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. पण आजच्या जगामध्ये लोकांना सुख आणि जे सुख आणि सोयी ह्या हव्या असतात आणि प्रत्येक गोष्ट सोयीची आणि सुलभ कशी होईल याचाच विचार करत असतात आणि तो विचार करूनच बऱ्याच गोष्टी ह्या अरेंज केल्या जातात किंवा तयार केल्या जातात. त्यामुळे सुलभतेचे एक साधे उदाहरण द्यायचे तर आज बरेच लोक आणि कुटुंब स्वयंपाक करण्याचे टाळतात, कारण सहजतेने जेवण मागवता येते. मग हे सगळे अनावश्यक कष्ट आणि सोपा मार्ग स्मार्ट म्हणजे काय, ऑर्डर करणे, घरपोच जेवण हजर. पण एकत्र काम करण्यापासून काहीतरी अधिक चांगले आणि आरोग्यवर्धक निर्माण होऊ शकते किंवा निर्माण करण्याच्या आनंदापासून खरं तर ते वंचित राहतात दुर्दैवाने, आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही. खरंच आहे, तुम्ही म्हणालात स्मार्ट पद्धत खूप स्मार्ट असते, पण खूप छान उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. मनापासून तुमचे आभार मानते की आपोआप मिळणारे ते पैसे काढत असताना प्लास्टिक कार्ड तुम्ही वापरू शकता. आता ते कार्डही नाही, अगदी तुम्हाला फक्त पासवर्ड दिला जातो, तुम्ही तुमच्या फोनवरती फटाफट जे काही तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही फोनचा वापर करून हे करता आणि मग ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी आपोआपच घरामध्ये अचानक मुलांना समोर दिसतात आणि सहजतेने त्यांना उपलब्ध होत असतात. म्हणून कदाचित लहान मुलांना असे वाटते की पैसे आधीच आहेत, आपल्याला फक्त ते पाठवायचे आहेत. म्हणजे आपोआपच आपल्याकडे ते आलेले असतात. म्हणजे आपण कष्टाची, पण तुम्ही जे म्हणालात तसं की आपण कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपण मुद्दामून त्यांना अडचणीत टाकायचं. खरोखर की जीवनात अडचणी आणि त्रास आपल्याला पाहिजेत किंवा कृत्रिमरित्या स्वतःला आपण मुद्दामून त्या मुलांना त्रास द्यायचा आहे असा ह्याचा अर्थ होत नाही. पण मला एक छोटीशी गोष्ट इथे आठवते, म्हणजे अळीचे फुलपाखरात रूपांतर कसं होतं. हा जो प्रोसेस आहे, ऑफकोर्स मुलांनी पण हे शिकलेले आहेत. ती तिच्या भोवती एक कोश तयार करते आणि मग त्या कोशात फुलपाखरू तयार होते आणि नंतर हळूहळू ते छिद्र बनवते आणि त्या छिद्रातून स्वतःला बाहेर ढकलते. म्हणजे वस्तुतः द्रव पदार्थाला ढकललं जातं आणि मग त्याचं ते शरीर आहे ते तयार होतं, पंख तयार होतात. आणि हीच फुलपाखराच्या जन्माची एक सुंदरशी अशी प्रक्रिया असते. मग एकदा काय झालं की छिद्र असलेल्या या कोशाचं एक लहान मुलगा खूप सुंदर निरीक्षण करत होता. त्याला असं गंमत वाटली, अरे काय चाललंय वगैरे. पण ते फुलपाखरू धडपडत होतं आणि हळूहळू मिलीमीटर बाय मिलीमीटर बाहेर येण्यासाठी त्याचा प्रयत्न चालू होता. तर त्या मुलाला असं वाटलं, अरे बापरे, हा बिचारा इतका त्रास भोगतो आहे, मी त्याला थोडीशी मदत करतो, मी बाहेर यायला त्याला मदत करतो. म्हणून त्यांनी काय केलं, पळत पळत गेला, पटकन जाऊन एक कात्री घेऊन आला आणि ते जे छोटंसं भोक होतं त्याला त्यांनी मोठं करण्यासाठी त्या कात्रीने तिथे छेद दिला. आता फुलपाखरू आरामात बाहेर येऊ शकेल, पण काय झालं, दुर्दैवाने त्या कोशाच्या त्या छिद्रातून काय पडलं तर ते अळी आणि फुलपाखरू ह्याच्या मधलं काहीतरी एक जीव होता जो काहीच करू शकला नाही आणि तो जीव त्यातून खाली पडला आणि मरण पावला. कारण त्या छिद्रातून फुलपाखरू बाहेर पडण्याची ती प्रक्रिया होणं आवश्यक होतं. बरोबर, ते कष्ट त्या फुलपाखराने घेणं, तो त्रास आवश्यक होता. ते द्रव शरीराचे उर्वरित भाग, त्याचे पंख तयार होण्यासाठी ती जी काही उलाढाल होत होती ती होणं गरजेचं होतं. नंतरच त्या जीवाला उडणं शक्य होतं. पण त्या मुलाने तो कोशच कापून टाकल्याने एक अपरिपूर्ण जीव असा बाहेर पडला. म्हणून इथे आपण असे कष्ट, असा त्रास जो आपल्याला अधिक बळकट आणि परिपूर्ण होण्यासाठी बळ देईल ह्याचा आपण नक्की विचार करू शकतो. मग आपण काही मिनिटांपूर्वीच चर्चा केली होती की आराम केल्याने त्याची निर्मिती होऊ शकत नाही. संस्कृती घडवू शकणारे महान लोक कधीच आराम करून निर्माण झालेले नाही आहेत. त्यांना आय एम शुअर त्यांना सतत कष्ट, सतत परिश्रम हे करावेच लागतात. बरोबर आहे? अगदी बरोबर. आणि तुम्ही सांगितलेले हे फुलपाखरू आणि कोशाचे जे उदाहरण आहे, खरंच मॅडम ते खूप प्रभावशाली आहे. इथे निसर्गातील एक नियम आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे कोणता, की आपण आपल्या आयुष्यात किती अडचणींना, किती त्रासाला, किती कष्टांना सामोरे जातो त्या प्रमाणात आपली वाढ आणि आपला विकास हा अवलंबून असतो. नक्की. आणि म्हणूनच आपल्याला अडचणी आल्या की नुसती तक्रार करण्याऐवजी आपण काहीतरी सकारात्मक अभिवृत्ती ठेवून त्या अडचणीकडे किंवा त्या प्रसंगाकडे बघायला हवं. खरंच आहे.
म्हणजे ती आपल्यासमोर एक अपॉर्च्युनिटी आहे असं आपण त्याला बघायला पाहिजे. तुम्ही उत्तमरित्या सांगितलेलं आहे. खूपच धन्यवाद. आता सुखवाद आणि हा जो कन्झ्युमरिझम आहे किंवा ग्राहक समाज आहे, या पलीकडे तिसरा घटक आहे, ते म्हणजे यौन स्वातंत्र्य क्रांती. सहजपणे जवळीक, कुटुंबातील विश्वासू बंध तोडणे, विवाहबाह्य सहवास, ते एक वैशिष्ट्य बनलेलं आहे. आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. मग यावर तुमची काही प्रतिक्रिया आहे का परागजी? होय. मला असे वाटते की ज्या प्रकारचे मनोरंजन सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले जाते आणि ज्या प्रकारचे मनोरंजन हे सर्व वयोगटातील जे लोक वापरतात, त्यात मानवाच्या भौतिक इच्छांचा जास्त गौरव किंवा जास्त ग्लोरीफाय केल्या जातात. आपण असं बघतो त्यात शारीरिक आणि सोप्या नातेसंबंधांचे चित्रण केले जाते. त्याच्या तरुणाच्या ज्या मनावरती असा परिणाम झाला आहे की त्याचे मन अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यापासून विचलित होऊन जाते आणि अगदी सहज संबंधांना अधिक महत्त्व दिले जाते आणि आपण आयुष्य वाया आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते वाया घालवले जाते. आणि अशा प्रकारचे जे मनोरंजन आहे ते यौन स्वातंत्र्याला चालना देण्याचं एक प्रकारचं माध्यम बनतं. खरंच आहे, खरंच आहे. अगदी खरं तुम्ही म्हणालात. असं दिसून आलं आहे की लग्नाच्या पलीकडे तरुणांनी लग्नबाह्य यौन संबंध ठेवणं प्रतिकूल आहे. अशा संबंधात गुंतलेले लोक आधीच विवाहित असतील तर कौटुंबिक संबंध तुटतील हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे या लैंगिक स्वातंत्र्याचा परिणाम तरुणांच्या, मोठ्यांच्या, प्रत्येकाच्या मनावर झालेला आहे आणि मनोरंजनाच्या, सोशल मीडियाच्या की इनफॅक्ट जाहिरातींच्या विविध माध्यमातून आपल्यावर ढकलला जाणारा हा जो ग्राहकवादाच्या संस्कृतीच्या नकारात्मक शक्तीचा हा एक भाग आहे, हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे, आपण जाणून घ्यायला पाहिजे. हे सर्वत्र पसरलेलं आहे, त्यामुळे आपण खरोखरच जागरूक असायला पाहिजे. कोणीतरी म्हटलं एखाद्या खोलीमध्ये म्हणजे विषारी वायू भरलेला आहे, तर तुम्ही असे म्हणाल का की मला काही होत नाही, मी अगदी घट्ट मनाचा आहे किंवा माझं शरीर अगदी तंदुरुस्त आहे, मी या खोलीत शिरतो, विषारी वायूचा माझ्यावर परिणाम होणार नाही, हे असं चालणारच नाही. कारण संपूर्ण खोली जर विषारी वायूने भरलेली आहे तर त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार. तुम्ही कितीही कणखर असलात तरी त्या विषारी वातावरणात तुम्ही कोणताही मास्क वापरला नाही किंवा खबरदारी घेतली नाही तर विषाचा परिणाम होणारच आहे. याबद्दल आपण खरोखरच स्पष्ट असणं आवश्यक आहे. जे काही आपल्याला त्या दिशेला घेऊन जाते त्याला विरोध करावा लागतो. नाहीतर एखादा तसा प्रयत्न केला, आपल्या मूल्यांची तडजोड केली आणि असं म्हणालो की हरकत नाही, ठीक आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकतात, तर ते तसं चालणार नाहीये. कारण ते एखाद्या दलदलीसारखं आहे. तुमचा पाय त्याच्यावर पडला म्हणजे की दलदलीमध्ये कसं आपला पाय पडला की आपण आतमध्ये खेचलं जातो, तुम्ही त्यामध्ये फसता आणि तुम्ही अधिक त्यामध्ये आतमध्ये ओढले जाता, तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. म्हणून सर्वात चांगलं म्हणजे खूप संयमी असणं आणि सुरुवातीपासूनच पक्का निर्धार असणं, योग्य वेळ येईपर्यंत आपल्या निश्चयावरती दृढ राहणं, हे आपल्या कौटुंबिक जीवनासाठी योग्य असेल असं मला तरी वाटतं आहे. अगदी बरोबर. आणि सुखवाद जो आपण म्हणतो त्याचे तिसरे वैशिष्ट्य हे खूपच विनाशकारी आहे असे या ठिकाणी दिसते आणि अत्यंत वाईट मार्गाने आपल्या जीवनावरती परिणाम करते, हे यावरून आपल्याला समजून येते. खरंच आहे. खूप विस्तृतपणे आपण ह्या विषयावरती चर्चा केलेली आहे आणि हा महत्त्वाचा विषय आहे सगळ्यांच्या आयुष्यातला. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की अत्यंत वाईट मार्गाने आपल्या जीवनावर परिणाम आणि समाजाचा सुद्धा विनाश होतो, कारण सर्वच लोक समाजातले आहेत. सध्याच्या ग्राहकवादाचे आणखीन एक नाट्यमय उदाहरण म्हणजे उत्तेजना आणि करमणुकीच्या हेतूने दारू किंवा मादक द्रव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होणं. हे ना तसं बघायला गेलं तर हे प्रतिष्ठेचं आणि आधुनिकीकरणाचं लक्षण बनलं आहे की मी खूप श्रीमंत आहे, मी हे करू शकतो. खुल्या विचारसरणीचे लक्षण बनलेलं आहे. संस्कृती आणि प्रगती म्हणजे काय याचा चुकीचा अर्थ लावणारा म्हणतो की तुम्ही दारू पित असाल तर तुम्ही सुसंस्कृत आहात, तुम्ही खुल्या मनाचे आहात, असं हल्ली मानलं जातं. काही वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील एका नामवंत अभ्यासकाला मादक द्रव्य हे मन विस्तारणारे आणि जीवनाचा आवश्यक अनुभव आहेत अशी बातमी पसरवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रसिद्धी देण्यात आली होती. आता विचार करा, आपण यावर विश्वास ठेवू शकता का? मी स्वतः रेडिओवर एक मुलाखत ऐकली होती जेव्हा एक डॉक्टर
अशा पद्धतीने सिद्ध करत होता की काही प्रमाणात मद्यपान हे केलं पाहिजे. ओके, हे आपल्या मेंदूसाठी चांगलं आहे. तर आपण अशा परिस्थितीमध्ये जगत आहोत आता. अगदी बरोबर. आणि ही गोष्ट किती दुर्दैवी आहे की काही शिक्षक आणि अभ्यासक सामाजिक जीवनाचा त्यांचा एक भाग झालेला आहे आणि तरुण पिढीसाठी खरे तर ते आदर्श आहेत. खरंच आहे की ते आदर्श असून सुद्धा हे किती किती दुर्दैवी आहे. मग धूम्रपान असेल, अंमली पदार्थांचा गैरवापराव्यतिरिक्त दारूला विशेषतः खूप आदर दिला जातो. मी म्हटल्याप्रमाणे हे प्रतिष्ठेचं आता लक्षण बनलेलं आहे आणि अगदी अद्ययावत असल्याचं सुद्धा लक्षण की आय एम व्हेरी मॉडर्न असं जेव्हा आपण म्हणतो की मी मॉडर्न आयुष्यामध्ये जगतो. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे दारू आपल्याला आरोग्यदायी आहे याची सर्वांना खात्री देणारा अभ्यास करून वैद्यकीय व्यवसाय स्वतःला वेठीस धरलेला आहे. अगदी बरोबर. खरे तर विज्ञानाच्या नावाखाली अशा प्रकारच्या प्रचाराला आपण बळी पडू नये हे त्यांनीही लक्षात आणि ठेवणं महत्वाचं आहे. तर खूप महत्वाची चर्चा आपण या सेशनमध्ये केलेली आहे. आता आपण या भागाच्या शेवटी आलेलो आहोत. इथे आपण ग्राहकवादाचा आपल्यावर काय परिणाम होतो त्यावर चर्चा केली. त्याचा परिणाम म्हणजे तापासारखा अस्वस्थपणा, सुखाला महत्त्व देणारे हेडोनिझम, त्यानंतर लैंगिक स्वातंत्र्याचा अतिरेक आणि करमणुकीच्या हेतूने दारू आणि मादक द्रव्यांना वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात दिलेले महत्त्व यावरती आपण चर्चा केलेली आहे. आणखीनही अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण ह्या पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद.